Hi students, in today's video we are going to discuss the new chapter, it is 9th chapter and last chapter of hospital pharmacy, that is computers in pharmacy. So ह्या चॅप्टरमध्ये मोस्टली जे क्वेश्चन विचारलेले आहेत तेच मी कव्हर करणार आहे. बाकीचा पार्ट जो काही असेल तो आपण ज्या वेळेला लेक्चर्स कॉलेज स्टार्ट होईल त्यावेळेला बघूयात. पण जे इम्पॉर्टंट पार्ट आहे ह्या चॅप्टरमधला तोच आपण कव्हर करूया. जसं की जो 7वा चॅप्टर आपण बघितला ड्रग इन्फॉर्मेशन सर्व्हिस, त्याच्यामधले सुद्धा मी तुम्हाला जे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहेत तेच तुम्हाला शिकवलं होतं. सो हॉस्पिटल फार्मसीमधला जो शेवटचा चॅप्टर आहे तो कंप्लीट झालेला आहे. पुढच्या लेक्चरपासून आपण क्लिनिकल फार्मसीचे चॅप्टर चालू करणार आहोत. सो फर्स्ट जे क्वेश्चन कसे विचारलेले आहेत आणि रिपीटेडली हेच क्वेश्चन विचारलेले आहेत. सो राईट कंटेंट अँड सिग्निफिकन्स ऑफ मेडिकेशन हिस्ट्री ऑफ पेशंट. राईट कंटेंट अँड सिग्निफिकन्स ऑफ मेडिकेशन हिस्ट्री ऑफ पेशंट. त्याच्यामध्ये 1.5 मार्कला काय असणार आहे तर कंटेंट आणि 1.5 मार्क्ससाठी काय असणार आहे तर सिग्निफिकन्स. कंटेंट ऑफ मेडिकेशन हिस्ट्री. आता मेडिकेशन हिस्ट्रीमध्ये काय काय असलं पाहिजे पेशंटच्या तर नेम, एज, सेक्स, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, फोन नंबर ऑफ पेशंट, फॅमिली बॅकग्राऊंड, इकॉनॉमिक अँड सोशल स्टेटस, टेंडन्सी अबाउट कन्झम्पशन ऑफ मेडिसिन्स, हॅबिट्स ऑफ द पेशंट, बॉडी डिसऑर्डर, ड्रग ॲलर्जीज, हॅबिट ऑफ टेकिंग OTC ड्रग, प्रिव्हियस डिसीज, प्रिव्हियस मेडिसिन्स कन्झ्युम्ड. हे आहेत कंटेंट जे की हिस्ट्री ऑफ पेशंटमध्ये मेडिकेशन हिस्ट्री ऑफ पेशंटमध्ये असले पाहिजेत. काय काय आहे नाव काय आहे पेशंटचं, वय किती आहे, देन सेक्स फिमेल आहे की मेल आहे ते, देन त्या पेशंटची डेट ऑफ बर्थ, देन त्याचा ॲड्रेस, त्याचा फोन नंबर, देन त्याची फॅमिली बॅकग्राऊंड. फॅमिली बॅकग्राऊंड का बघितलं जातं तर त्या पेशंटचे रिलेटिव्ह जर काय डायबेटीस असेल तर त्या पेशंटच्या आजी आजोबांना आहे की नाही हे सुद्धा चेक केलं जातं. कारण हा डायबेटीस जो आहे तो कंटिन्युअस चालू राहतो. त्याच्यामध्ये फॅमिली बॅकग्राऊंड, देन इकॉनॉमिक अँड सोशल स्टेटस. त्या पेशंटचं इकॉनॉमिक कंडिशन कशी आहे, सोशल स्टेटस कसं आहे ते सगळं चेक केलं जातं. देन टेंडन्सी अबाउट कन्झम्पशन ऑफ मेडिसिन. त्या पेशंटची मेडिसिन घेण्याची क्षमता कशी आहे, टेंडन्सी कशी आहे ते चेक केलं जातं. देन हॅबिट्स ऑफ द पेशंट. त्या पेशंटचे हॅबिट कोणकोणते आहेत, देन त्याला बॉडी डिसऑर्डर कोणते आहेत, देन त्या पेशंटला कोणत्या ड्रगची ॲलर्जी आहे हे सुद्धा त्या मेडिकेशन हिस्ट्रीमध्ये असलं पाहिजे. देन हॅबिट ऑफ टेकिंग OTC ड्रग म्हणजे ओव्हर द काउंटर ड्रग जे असतात त्याचं हॅबिट ऑफ टेकिंग OTC ड्रग. देन प्रिव्हियस डिसीज, त्याला कुठला आजार आधी झाला आहे का ते सुद्धा. देन प्रिव्हियस मेडिसिन्स कन्झ्युम, त्या पेशंटने आधी कोणकोणती मेडिसिन्स त्याची चालू आहेत किंवा घेतलेली आहेत हे सुद्धा मेडिकेशन हिस्ट्रीच्या कंटेंटमध्ये आलं पाहिजे. हे जे कंटेंट आहेत हे 1.5 मार्क्ससाठी विचारलेले आहेत. देन नेक्स्ट आहे 1.5 मार्क्ससाठी काय विचारलेलं आहे सिग्निफिकन्स. सिग्निफिकन्स किती मार्क्ससाठी आहे 1.5 मार्क्ससाठी. म्हणजे एकूण क्वेश्चन किती मार्क्ससाठी झाला 3 मार्क्ससाठी. आता त्याच्यामध्ये कुठलेही 3 पॉईंट लिहिले की 1.5 मार्क मिळणार सिग्निफिकन्सचे. सो आपण पहिलं फर्स्ट बघूया टू डेव्हलप ए लिस्ट ऑफ द पेशंट्स करंट अँड पास्ट मेडिकेशन. ही सिग्निफिकन्स काय आहे ह्या मेडिकेशन हिस्ट्रीचा तर टू डेव्हलप ए लिस्ट ऑफ द पेशंट करंट अँड पास्ट मेडिकेशन. हे डेव्हलप करण्यामागे कारण काय आहे तर त्या पेशंटने आधी आणि आत्ता
कोणकोणती मेडिकेशन चालू आहेत त्या पेशंटची हे बघण्यासाठी मेडिकेशन हिस्ट्री केलेली आहे. टू डिटरमाइन इफ द पेशंट हॅज ॲलर्जी ऑर ॲडवर्स ड्रग रिॲक्शन विथ सम ड्रग्ज. म्हणजे एखाद्या पेशंटला जेव्हा डॉक्टर मेडिकेशन देतो त्यावेळेला त्या मेडिकेशन हिस्ट्रीमध्ये जर फाईलमध्ये एखादा ड्रगची ॲलर्जी असेल, एखाद्या पेशंटला डेक्झामिथोसनची ॲलर्जी असेल किंवा डायक्लोची ॲलर्जी असेल, पॅरासिटामॉलची ॲलर्जी असेल, तर त्या पेशंटला तो डॉक्टर लिहून देणार नाही. का तर त्या मेडिकेशन हिस्ट्रीमध्ये त्याला समजलेलं असतं की ह्या पेशंटला बा ह्या ड्रगची ॲलर्जी आहे. सो नेक्स्ट, टू नो अबाउट पेशंट सेल्फ प्रिस्क्रायबिंग हॅबिट अँड विच ओव्हर द काउंटर ड्रग ही टेक्स ऑर प्रेफर. काही पेशंटना अशी सवय होऊन गेलेली असते की आपल्या मनाने कोणतीही गोळी घेतली की हा आजार बरा होतो, जसं की निसिप. पण त्या निसिपचे जे काही ॲडवर्स इफेक्ट आहेत ते काही लोकांना माहीत नसतात. निसिप का घेतली जाते? निमिसुलाइड, का तर पेन किलर आहे म्हणून, ओव्हर द काउंटर ड्रग आहे. टू नो अबाउट पेशंट सेल्फ प्रिस्क्रायबिंग म्हणजे पेशंट स्वतःलाच प्रिस्क्राईब करतो, हॅबिट असते ती. अँड विच ओव्हर द काउंटर ड्रग ही टेक्स ऑर प्रेफर. देन फोर्थ आहे टू स्टडी द ॲबिलिटी ऑफ द पेशंट टू फॉलो द प्रिस्क्राइब्ड मेडिकेशन अँड शो कॉम्प्लायन्स. सॉरी, हे जे मिस्टेक झाले PPT बनवण्यामध्ये ते इंटर झालेलं आहे, त्याच्यामुळे ते खाली आले. देन टू स्टडी द ॲबिलिटी ऑफ द पेशंट टू फॉलो द प्रिस्क्राइब्ड मेडिकेशन अँड शो कॉम्प्लायन्स. म्हणजे तो पेशंट ती मेडिकेशन घेतोय की नाही आणि त्याला त्याचा रिलीफ मिळतोय की नाही हे त्या ह्याच्यातून समजण्यात येतं. देन टू मेंटेन इसेन्शियल इन्फॉर्मेशन ऑफ द पेशंटबद्दलची सगळी जी गरजेची माहिती आहे ती याच्यामध्ये मेंटेन केलेली असते. टू स्टडी रिफिलिंग फ्रिक्वेन्सी ऑफ द पेशंट. रिफिलिंग फ्रिक्वेन्सीसुद्धा स्टडी केली जाते. दे टू नो अबाउट डायटरी हॅबिट्स ऑफ द पेशंट. त्या पेशंटची डायटरी हॅबिट्स, खाण्याची आवड कोणकोणती आहे ते सुद्धा ह्याच्यात मेन्शन केलेलं असतं. टू अवॉइड ड्रग इंटरॅक्शन. याच्यामध्ये ड्रग इंटरॅक्शन अवॉइड केलं जातं. हा झाला सिग्निफिकन्स. किती मार्क्ससाठी आहे? 3 मार्क्ससाठी. 1.5 मार्क्ससाठी 3 पॉईंट लिहायचे ह्याच्यात. ह्याच्या 8 पॉईंट दिलेले आहेत तुम्हाला, त्यातले कोणतेही 3 पॉईंट 1.5 मार्क्ससाठी लिहा. पण एखादा पॉईंट जास्त लिहिलात तर कुठेतरी काहीतरी चुकलं असेल तर तुम्हाला तो मार्क्स मिळून जातो. सो फर्स्ट काय बघितलं? 1.5 मार्क्ससाठी आपण कंटेंट आणि 1.5 मार्क्ससाठी सिग्निफिकन्स. हा झाला 3 मार्क्ससाठीचा क्वेश्चन. नेक्स्ट बघूया आपण. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्युटर इन मेडिकेशन मॉनिटरिंग इन हॉस्पिटल. कम्प्युटरचं इम्पॉर्टन्स किती आहे हे एक्सप्लेन करायचं आहे. कशामध्ये? मेडिकेशन मॉनिटरिंग इन हॉस्पिटल. मेडिकेशन मॉनिटरिंगमध्ये कम्प्युटरचं महत्त्व काय आहे हे विचारलं आहे. किती मार्क्ससाठी? 3 मार्क्ससाठी. सो फर्स्ट बघूया. त्याच्यामध्ये टू इव्हॅल्युएट थेराप्युटिक ॲक्शन. काय केलं जातं? इव्हॅल्युएट काय केलं जातं? थेराप्युटिक ॲक्शन अँड ॲडवर्स इफेक्ट्स ऑफ एनी ड्रग. द हॉस्पिटल फार्मासिस्ट takes the help of pharmacokinetic and non-pharmacokinetic parameters. This drug monitoring is essential in geriatrics and pediatrics and for drugs having the tendency to interact with each other. काय सांगितलंय त्याच्यामध्ये? फर्स्ट, टू इव्हॅल्युएट थेराप्युटिक ॲक्शन. काय इव्हॅल्युएट करतं? थेराप्युटिक ॲक्शन आणि ॲडवर्स इफेक्ट ऑफ द ड्रग. देन हॉस्पिटल फार्मासिस्ट जो आहे त्याला मदत होते. कशासाठी? फार्माकोकायनेटिक आणि नॉन फार्माकोकायनेटिक पॅरामीटर्स. देन द ड्रग मॉनिटरिंग
इज इसेन्शियल इन जेरियाट्रिक्स म्हणजे म्हातारे पेशंट आणि पेडियाट्रिक्स म्हणजे लहान इन्फंट फॉर ड्रग्स हॅव्हिंग द टेंडन्सी टू इंटरॅक्ट विथ इच अदर. हे झालं इम्पॉर्टन्स. देन the drug monitoring computer has two types of functions, pharmacokinetic function आणि non-pharmacokinetic function. हॉस्पिटल फार्मसीमध्ये फार्मासिस्टसाठी. सो फर्स्ट बघूया आपण फार्माकोकायनेटिक फंक्शन. इट इन्क्लूड्स द कलेक्शन ऑफ फार्माकोकायनेटिक पॅरामीटर्स. फार्माकोकायनेटिक पॅरामीटर्स जे आहेत ते त्याचं कलेक्शन. इट इन्क्लूड्स द collection of pharmacokinetic parameters. Then statistical calculation and graphical interpretation with the help of computer programming. हे जे सगळं आहे ते कोणत्या साधारण त्याला हे असतात कम्प्युटर प्रोग्रामिंग लाईक नॉन-लीन. The pharmacokinetic parameters can be predicted easily. जे नॉन-लीन प्रोग्रामिंगचा जो ॲप आहे त्याच्यामध्ये हे जे फार्माकोकायनेटिक कलेक्शन आहेत पॅरामीटर्स आहेत स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन जे असणार आहे किंवा ग्राफिकल इंटरप्रिटेशन जे आहे ते ह्या नॉन-लीन या प्रोग्रामिंग थ्रू आपण प्रेडिक्ट केलं जातं इझिली. पेशंटच्या रिलेटेड फार्माकोकायनेटिक ज्या काय ॲक्शन आहेत किंवा स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन आहे ग्राफिकल इंटरप्रिटेशन आहे ते ह्या प्रोग्रामिंग थ्रू केलं जातं. दॅट इज नाव काय आहे त्याचं तर नॉन-लीन. Then according to these parameters, the dose can be adjusted to keep the drug level within the therapeutic range. ह्याच्यानुसार ते अकॉर्डिंग टू दीज पॅरामीटर हे जे काही पॅरामीटर आहेत स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन देन ग्राफिकल इंटरप्रिटेशन हे त्याच्यानुसार डोस ॲडजस्ट केला जातो आणि ड्रग लेवल जी असते ती थेराप्युटिक रेंजमध्ये ठेवली जाते ॲडजस्ट केली जाते. दिस टाईप ऑफ ॲप्लिकेशन हॅज बीन वाईडली यूज्ड फॉर ड्रग्स लाईक थिओफायलिन अमिनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक्स फिनिटॉइन डिगॉक्सिन एक्सेट्रा. ही वाईडली हे जे ॲप्लिकेशन आहे नॉन-लीन हे मेनली कोणकोणत्या ड्रग्ससाठी यूज केलं जातं तर थिओफायलिन अमिनोग्लायकोसाइड डिगॉक्सिन then phenytoin and antibiotics. Some common parameters are rate of absorption, volume of distribution and clearance rate etc. Pharmacokinetic parameter मध्ये काय काय आहे तर rate of absorptionचा rate, then volume of distribution आणि clearance rate हे पॅरामीटर त्याच्यामध्ये चेक केले जातात मोस्टली. then non-pharmacokinetic function. It includes drug-drug interaction, drug laboratory, drug allergy, drug disease interaction and adverse effects detection. For drug interaction screening, computer programs like Medifor monitoring and evaluate of drug interaction by a pharmacy-oriented reporting. And PAD, that is pharmacy automated drug interaction screening, can be used which increase the efficiency of clinical service provided by the hospital pharmacist. In pharmacokinetic interaction त्याच्यामध्ये नॉन-लीन हे जे प्रोग्रामिंग ॲप आहे तो यूज केला जातो आणि ह्याच्यामध्ये काय आहे मेडिफॉर आणि पॅड हे दोन यूज केले जातात. कशासाठी तर इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ क्लिनिकल सर्व्हिस जे की कोण प्रोव्हाइड केलं जातं प्रोव्हाइडेड बाय हॉस्पिटल फार्मासिस्ट. हे आपण बघितलं नॉन फार्माकोकायनेटिक फंक्शनमध्ये. आता काय आपण क्वेश्चन किती मार्क्ससाठी आहे 3 मार्क्ससाठी आहे. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्युटर इन मेडिकेशन मॉनिटरिंग इन हॉस्पिटल हा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलेला आहे. देन नेक्स्ट आपण बघूया डिस्कस द ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटर इन मेडिकेशन मॉनिटरिंग 3 मार्क्ससाठी.
तो क्वेश्चन कसा विचारला होता? सेम क्वेश्चन आहे, फक्त फॉर्मॅट चेंज. डिस्कस द ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटर इन मेडिकेशन मॉनिटरिंग. काय काय बघितलं आपण? मगाचाच पार्ट आहे 2, फार्माकोकायनेटिक फंक्शन आणि नॉन फार्माकोकायनेटिक फंक्शन. फार्माकोकायनेटिक फंक्शन कशासाठी आहे? तर नॉनलिन प्रोग्रॅमिंग ॲप. आणि नॉन फार्माकोकायनेटिक फंक्शन जे आहे ते मेडिफॉर आणि पॅड प्रोग्रॅमिंग यूज केलं जातं. त्याच्यामध्ये सेम क्वेश्चन 3 मार्क्ससाठीच आहे. डिस्कस द ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटर इन मेडिकेशन मॉनिटरिंग. आणि इथे आपण काय बघितलं? एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्युटर इन मेडिकेशन मॉनिटरिंग इन हॉस्पिटल. क्वेश्चन फक्त फिरवून विचारलेला आहे 3 मार्क्ससाठी. देन आपण नेक्स्ट बघूया. गिव ऑब्जेक्टिव्स ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. एक्सप्लेन प्रोसिजर्स ऑफ परचेसिंग. ऑब्जेक्टिव्स किती मार्क्ससाठी आहे? 2 मार्क्स. 2 पॉईंट्स फॉर 1 मार्क्स. आणि प्रोसिजर 3 मार्क्ससाठी आहे. ऑब्जेक्टिव्स आपण बघूया. फर्स्ट इन्व्हेंटरी कंट्रोलचे, त्याच्यामध्ये 2 पॉईंट हे 3 मार्क्ससाठी, 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. ऑब्जेक्टिव्स 1 मार्क आणि प्रोसिजर 3 मार्क. त्याच्यामध्ये फर्स्ट बघूया ऑब्जेक्टिव्स. ऑब्जेक्टिव्स ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. मिनिमायझेशन ऑफ द इन्व्हेंटरी इन्व्हेस्टमेंट. डिटरमाइन ऑफ द right level of customer service. Balance of supply and demand. Fourth आहे minimization of procurement costs and carrying costs. Fifth आहे maintenance of an up-to-date inventory control system. आता ड्रग इन्व्हेंटरी कंट्रोल म्हणजे काय? तर is a balance between non-ordering too much, that is avoid excessive capital investment in the inventory, and avoiding out of stock situation. There are 2 types of system used for inventory control, that is periodic inventory control आणि perpetual system. In that inventory control म्हणजे काय? तर is a balance between non-ordering too much and avoiding out of स्टॉक सिच्युएशन. म्हणजे हा बॅलन्स कशामधला आहे? तर नॉन ऑर्डरिंग टू मच अँड अवॉइडिंग आउट ऑफ स्टॉक सिच्युएशन, ह्याला म्हटलं जातं ड्रग इन्व्हेंटरी कंट्रोल. आता त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ज आपण त्याचे काय आहे? मिनिमायझेशन ऑफ द इन्व्हेंटरी इन्व्हेस्टमेंट, म्हणजे त्यातली इन्व्हेस्टमेंट मिनिमाइज करायची. देन डिटर्मिनेशन ऑफ द राईट लेवल ऑफ कस्टमर सर्व्हिस. कस्टमर सर्व्हिसची जी डिटर्मिनेशन, राईट लेवल ऑफ कस्टमर सर्व्हिस. देन बॅलन्स सप्लाय अँड डिमांड, जसं सप्लाय बॅलन्स ठेवायचा आणि त्याच्या अनुसरून डिमांड. देन मिनिमायझेशन ऑफ प्रोक्युरमेंट कॉस्ट अँड कॅरिंग कॉस्ट. मिनिमाइज करायची कॉस्ट, प्रोक्युरमेंट आणि कॅरिंग कॉस्ट. देन मेंटेनन्स ऑफ अन अप टू डेट इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीम. त्याचा मेंटेनन्स ठेवला पाहिजे इन्व्हेंटरी कंट्रोलचा. अप टू डेट इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीम. देन प्रोसिजर्स आपण बघूया. परचेसिंगच्या प्रोसिजर. सो फर्स्ट आहे परचेस रिक्वेस्ट फॉर्म और परचेस रिक्विजिशन. फार्मासिस्ट और पर्सन ऑथराइज्ड बाय हिम prepares and fills purchase request form. This form provides information to purchase department regarding prescription, packaging, specification, price, quantity needed, inventory balanced and anticipated monthly use. त्याच्यामध्ये फर्स्ट परचेस रिक्वेस्ट फॉर्म और परचेस रिक्विजिशन. परचेस रिक्वेस्ट फॉर्म आहे फर्स्ट. Then pharmacist or person authorized by him
प्रिपेअर्स अँड फिल्स पर्चेस रिक्वेस्ट फॉर्म. पर्चेस रिक्वेस्ट फॉर्म हे ऑथोराइज पर्सनने भरलेला असलं पाहिजे. दिस फॉर्म प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन टू. दिस फॉर्म म्हणजे तो जो कुठला फॉर्म आहे, इन्फॉर्मेशनचा फॉर्म आहे, तो प्रोव्हाइड काय करतो, तर पर्चेस डिपार्टमेंट रिगार्डिंग डिस्क्रिप्शन, पॅकेजिंग कसं आहे, स्पेसिफिकेशन काय आहे, प्राईस किती आहे, क्वांटिटी निडेड किती असणार आहे, इन्व्हेंटरी बॅलन्स किती आहे आणि अँटिसिपेटेड मंथली यूज किती आहे ते ह्याच्यामध्ये पर्चेस रिक्वेस्ट फॉर्ममध्ये असतं. हे मेनली ॲप जे आहेत ते मेडिकलवाले यूज करतात. ज्यांचं मेडिकल असेल त्यांना हे ॲप कदाचित माहीत असतील, परचेस ऑर्डरचे वगैरे. Then the original copy of this form is sent to administrator for approval. After his approval, it is forwarded to purchasing officer. A copy of this form is retained by pharmacist for his record to indicate that the process of procurement is going on. The original copy of this form is sent to administrator for approval. जो फॉर्म आहे त्याची कॉपी असणार आहे ती सेंड कोणाकडे केली जाते, ॲडमिनिस्ट्रेटर फॉर अप्रुव्हल. आफ्टर हिज अप्रुव्हल इट इज फॉरवर्डेड टू पर्चेसिंग ऑफिसर. त्याची परमिशन मिळाल्यानंतर, त्याचं अप्रुव्हल झाल्यानंतर ती पर्चेसिंग जो ऑफिसर असतो त्याच्याकडे सेंड केली जाते. द कॉपी ऑफ दिस फॉर्म इज रिटन बाय फार्मासिस्ट फॉर हिज रेकॉर्ड. ते त्याच्या जी कॉपी असते ती फार्मासिस्टला रेकॉर्डसाठी ठेवावी लागते. टू इंडिकेट दॅट द प्रोसेस फॉर प्रोक्युरमेंट इज गोइंग ऑन. म्हणजे ती जी प्रोसेस आहे ती त्याची झालेली आहे हे समजण्यासाठी त्याला ती कॉपी ठेवावी लागते. देन कोटेशन इन्व्हिटेशन. ऑन द रिसिप्ट ऑफ परचेस रिक्वेस्ट फॉर्म, पर्चेसिंग ऑफिसर इन्व्हाइट्स कोटेशन्स फ्रॉम डिफरंट सप्लायर्स. कोटेशन डिफरंट जे सप्लायर्स असतात त्यांच्याकडून हे बघ ऑन काय आहे बघा, ऑन द रिसिप्ट ऑफ परचेस रिक्वेस्ट फॉर्म. परचेस रिक्वेस्ट फॉर्मची जी रिसिप्ट आहे, पर्चेसिंग ऑफिसर इन्व्हाइट्स कोटेशन्स फ्रॉम डिफरंट सप्लायर्स. डिफरंट जे सप्लायर्स असतात त्यांच्याकडून कोटेशन हा पर्चेसिंग ऑफिसर जो आहे तो कलेक्ट करतो. देन थर्ड काय प्रोसेस असते, तर परचेस ऑर्डर फॉर्म. पर्चेसिंग ऑफिसर स्क्रुटिनायझेस द कोटेशन्स रिसिव्ड. कोटेशन रिसिव्ड केल्याचं सिंक्विटायझेशन. scrutinizes the quotations received. Then he checks the quantity to be supplied in consultation with pharmacist and prepare purchase order form. Purchase order form आणि फार्मासिस्टच्या दोघांच्या ही कन्सल्टेशनने ही क्वांटिटी चेक केली जाते. देन 7 कॉपीज ऑफ परचेस ऑर्डर आर प्रिपेअर्ड. 7 कॉपीज असतात परचेस ऑर्डरच्या प्रिपरेशनच्या. ए कॉपी फॉर द सप्लायर फॉर सप्लाय ऑफ मटेरियल्स. सप्लायरला एक कॉपी दिली जाते का तर मटेरियल सप्लाय करण्यासाठी. सेकंड कॉपी जी असते ते फॉर द अकाउंट सेक्शन फॉर ऑडिट. जे ऑडिटला येतात त्यांच्या अकाउंट सेक्शनलाही सेंड केली जाते. देन थर्ड कॉपी जी असते ती परचेस सेक्शन फॉर फिलिंग, म्हणजे फिलिंग करायचं आहे ऑर्डरचं ते परचेस सेक्शनला सेंड केली जाते. देन फोर्थ कॉपी जी असते ती फॉर द डिपार्टमेंट फ्रॉम वेअर परचेस रिक्विजिशन ओरिजिनेटेड. देन फिफ्थ जी आहे 2 कॉपीज फॉर द रिसिप्ट सेक्शन फॉर स्टोअर्स आउट ऑफ विच one is used once and the goods arrive for checking and the other when the goods are returned. हे सगळं जे आहे हे मेडिकलमध्ये मोस्टली काय लोक जे आहेत ते काम करत असतील त्यांना माहीत असेल. परचेस ऑर्डर जी असते ती सप्लायरकडनं येते आणि आपण जर का ते गुड्स रिटर्न करायचं असेल, सेल्स रिटर्न असतं का तर एक्सपायरी झाली असेल किंवा नियर बाय असेल तर ती आपण एक्सपायरी आधीच काढतो. त्याच्यासाठी परत आपल्याला ती कॉपी त्या सप्लायरला सेंड करावी लागते डिस्ट्रीब्युटरला. देन ती कॉपी दॅट इज 2 कॉपीज. देन नेक्स्ट आहे 6 कॉपी काय असणार आहे, ए कॉपी फॉर हिस्ट्री विथ परचेस सेक्शन टू असर्टन द रेट्स अँड अदर इन्फॉर्मेशन इन फ्युचर. कॉपी फॉर हिस्ट्री विथ द परचेस सेक्शन टू असर्टन द रेट्सचं जो काही हिस्ट्री असेल ते परचेस सेक्शनकडून असर्टन द रेट्स.
अदर इन्फॉर्मेशन इन फ्युचर, फ्युचरमध्ये जी काही इन्फॉर्मेशन असते ती 6 कॉपीमध्ये असली पाहिजे. देन 4th आहे रिसिप्ट ऑफ गुड्स. व्हेन द ऑर्डर गुड्स comes in department, the quantities and prices are checked. Invoice of supplier is compared to the purchase order. Received goods bill sent to the account section where bill is entered in purchase record register. If a part of order is returned to supplier, it contains goods returns note. 1 copy to supplier and 1 copy to the department. Receipt of goods. Then release of payment to supplier. आणि शेवटचं काय असतं तर सप्लायरला पेमेंट करणं. ह्या झाल्या परचेस. हे किती मार्क्ससाठी विचारलेला आहे हा क्वेश्चन? 4 मार्क्ससाठी. 1 मार्क्ससाठी ऑब्जेक्टिव्स आणि 3 मार्क्ससाठी प्रोसिजर. देन नेक्स्ट आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला कवर करूया. हा एक क्वेश्चन आहे, मोस्टली एक क्वेश्चन रिपीटेड आहे इन्व्हेंटरी कंट्रोलचा आणि हा इथे चॅप्टर संपेल. सो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा पार्ट जो आहे तो कवर करूया. लिस्ट द डिफरंट सॉफ्टवेअर्स यूज्ड इन हॉस्पिटल फार्मसी. हा तर क्वेश्चन आपण परत टेबल रिपीट झाला आहे. 1 मार्क्ससाठी सॉफ्टवेअरचं आहे आणि 2 मार्क्ससाठी 2 सिस्टीम्स ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. कुठले आहेत? फर्स्ट पिरियॉडिक इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीम आणि परपेच्युअल इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीम. हे जे आहे ते परत विचारलेलं आहे. फक्त काय आहे? इंग्लिश द डिफरंट सॉफ्टवेअर्स यूज्ड इन हॉस्पिटल फार्मसी. नको, आत्ताच आपण कवर करून टाकूया म्हणजे हॉस्पिटल फार्मसीचा हा जो पार्ट आहे तो संपेल आणि नेक्स्ट पार्टपासून आपण क्लिनिकल फार्मसी स्टार्ट करूया. इंग्लिश द डिफरंट सॉफ्टवेअर्स यूज्ड इन हॉस्पिटल फार्मसी. हा क्वेश्चन जो आहे तो 1 मार्क्ससाठी आहे, 2 मार्क्ससाठी आहे, नाही 1 मार्क्ससाठी आहे. एकूण क्वेश्चन 3 मार्क्ससाठी विचारलेला आहे. 1 मार्क टू इनलिस्ट एनी 2 सॉफ्टवेअर्स अँड 2 मार्क्स फॉर 2 सिस्टीम्स ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. सो सॉफ्टवेअरसाठी 1 मार्क्स आणि 2 मार्क्स त्या इन्व्हेंटरी कंट्रोलचे सिस्टीमसाठी. देन कुठले सॉफ्टवेअर्स आहेत? मायक्रोमेडिक्स, पबमेड, मेडिक्लीन, देन मेडलर्स, बायोसिस, मेडिफॉर अँड पॅड हे सॉफ्टवेअर्स यूज केले जातात आणि द कॉम्प्युटर कॅन बी इफेक्टिव्हली यूज फॉर इन्व्हेंटरी कंट्रोल इन द हॉस्पिटल फार्मसी ॲज फॉलोज. पिरियॉडिक इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीम आणि परपेच्युअल इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीम. In that periodic inventory control system, in this system, inventory of goods is manually checked. The amount of stock in hand, minimum and maximum, can be found out of feeding the data of the computer to the computer. Once the stock is entered in the computer, it is helpful for placement of order to each supplier. आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते. पिरियॉडिक इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीम म्हणजे काय आहे? तर एखादी ऑर्डर मेडिकलचा जो हेड आहे त्याने सेंड केली डिस्ट्रीब्युटरला. डिस्ट्रीब्युटर त्या ऑर्डर्स म्हणजे मालासकट त्याच्यामध्ये परचेस बिल असतं जे की तुम्ही मागवलेलं असतं. आता त्याच्यानुसार आपण तो माल चेक करतो. तो चेक केलेला जो माल असतो त्याच्यानंतर ते जे बिल आलेलं असतं ते आपण आपल्या कम्प्युटरला फीड करतो. किती क्वांटिटी आले, त्याची किंमत किती आहे, त्याचा बॅच नंबर काय आहे, हे सगळं त्याच्यामध्ये आपण मेन्शन करतो. म्हणजे बिल आपण आपल्या कॉम्प्युटरला सेव्ह करतो. अकॉर्डिंग टू दॅट आपण जेव्हा एखादा प्रिस्क्रिप्शन आपल्यासमोर आलं की आपण ते आपल्या कॉम्प्युटरवरती ड्रग मारला की आपल्याला दिसतं की हा आपल्याकडे आहे की नाही, याची क्वांटिटी आपल्याकडे किती आहे, त्याची किंमत किती आहे हे आपण आपल्या समोरच्या ग्राहकाला सांगू शकतो. देन आता हे आपण सिलेक्ट केलं परचेस बिल जे आहे ते चेक केलं, तो माल लावून टाकला, देन त्याचं बिल भरलं, आपल्या कम्प्युटरला सेव्ह केलं. त्याच्यानंतर ज्या वेळेला डिस्ट्रीब्युटर येतात किंवा
सप्लायर्स येतात, ते काय करतात, त्याचं बिल त्यांना आपण ऑर्डर त्यांना सेंड केलेली आहे, पण आपली ऑर्डर तिकडून आल्यानंतर आपण त्यांना पेमेंट देणं असतं. ते सुद्धा ह्या इथे म्हटलं बघा, वन्स द स्टॉक इज एंटर्ड इन द कम्प्युटर इट इज हेल्पफुल फॉर प्लेसमेंट ऑफ ऑर्डर टू इच सप्लायर. त्याचं पेमेंटसुद्धा केलं जातं. देन नेक्स्ट आहे परपेच्युअल इन्व्हेंटरी कंट्रोल. In this system, computer maintains running balance of all drug in this stock. आता हे जे आपण फीड केलेलं आहे कम्प्युटरला बिल, त्याच्यानुसार जर का तुम्ही त्यातल्या 10 गोळ्या दिल्यात आणि ऑर्डर तुमची 30 टॅब्लेटची असेल आणि त्यातल्या 10 गोळ्या तुमच्या संपल्या, तर आपल्याला स्टॉकला किती दिसणार आहेत, तर 20 टॅब्लेट अजून तुमच्याकडे आहेत, म्हणजे बॅलन्स स्टॉक दिसतो. ऑल ड्रग्ज आर एंटर्ड इन टू द डाटाबेस. When they arrive in the pharmacy, they are added in the initial stock so as to update the current stock. म्हणजे त्या आपला जर का स्टॉक आधीचा ऑर्डर देण्याच्या आधीचा जर 20 असेल आणि आपण 3 स्ट्रीप मागवल्या, म्हणजे 30 टॅब्लेट ॲड झाल्या, म्हणजे किती स्टॉक झाला, आता करंट स्टॉक किती झाला, तर 50. ही अशी जो लेवल आहे स्टॉक आहे तो आपण ॲडजस्ट करायचा असतो. द करंट लेवल ऑफ इच ड्रग इज फाउंड आउट बाय सबस्ट्रॅक्शन फ्रॉम द इन्व्हेंटरी बॅलन्स. जो करंट लेवल जे असणार आहे इच ड्रग इज फाउंड आउट बाय सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर फ्रॉम द इन्व्हेंटरी बॅलन्स हे आपण चेक करू शकतो. देन thus the computer can list out minimum order quantity of each drug. In this way, computer can help in inventory control. In this way, computer is mostly important in these medical services or pharmacy services. To detect the items those have reached minimum order level. To prepare the list of drugs to be ordered and their quantities. To prepare the purchase order and avoid duplicate orders. Keeping the inventory records for accounting aspects, audit inspections, and legal requirements. For automatic updating of price, for evaluation of demand, and to detect infrequently purchased items for possible return of elimination from pharmacy drug supplies. हे आता मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. देन एक्सप्लेन हाऊ परचेस ऑर्डर इज प्रिपेअर्ड अँड डिस्ट्रीब्युटेड. आता ह्या 7 कॉपीज इथे सांगितलेले आहेत. कशी परचेस ऑर्डर केली जाते आणि प्रिपेअर्ड कशी केली जाते आणि डिस्ट्रीब्यूट कशी केली जाते. Purchasing officer prepare purchase order on the basis of purchase request received from respective department and scrutinizes the quotations received. He checks the quantity to be supplied in a consultation with pharmacist and prepared purchase order form. 7 copies of purchase orders are prepared and distributed to. ह्या 7 copies आहेत. ह्याच्यामध्ये कशी ऑर्डर प्रिपेअर केली जाते आणि कशी डिस्ट्रीब्यूट केली जाते हे एक्सप्लेन केलेलं आहे. फर्स्ट कॉपी काय, इट इज सेंडिंग द बाय पोस्ट और बाय हँड टू सप्लायर. सेकंड कॉपी सेंड टू अकाउंट्स डिपार्टमेंट अँड इट इज हेल्ड टिल इनवॉइस इज रिसिव्ड फ्रॉम सप्लायर. इट इज completed after receiving report from purchase department, then only payment is done. Then third copy it is kept with purchasing officer as department file. This copy served as a source of information. Fourth copy जी असते it is kept with hospital pharmacy department. This copy is compared with purchase request form for accuracy. म्हणजे आपण जी ऑर्डर परचेस करणार आहोत ती आणि ही जी थर्ड कॉपी असणार आहे, फोर्थ कॉपी असणार आहे ती ॲक्युरसी म्हणजे बरोबर आहे की नाही बघण्यासाठी ठेवायची असते. देन फिफ्थ अँड सिक्स्थ कॉपी, दिस कॉपी सर्व ॲज अ रिसिप्ट रिपोर्ट व्हेन गुड्स अराइव्ह इन फुल consigned. With fifth copy is used if order is received partially, then sixth copy is used to and sent to account department. And seventh copy जी असते this copy is known as a history copy. It is kept by purchasing department. हा सुद्धा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलेला आहे. सेम ह्या चॅप्टरवरती क्वेश्चन्स आहेत. आता परत हा क्वेश्चन आला बघा, एक्सप्लेन द रोल ऑफ कम्प्युटर्स इन परचेस अँड इन्व्हेंटरी कंट्रोल इन हॉस्पिटल. 3 मार्क्ससाठी पर्चेसिंग अँड इन्व्हेंटरी कंट्रोल इन
हॉस्पिटल्स. आता त्याच्यामध्ये हे आपण आता सगळा क्वेश्चन बघितलेला आहे. सो हा इथे चॅप्टर संपतो. रिपीटेडली क्वेश्चन्स जे आहेत ते ह्या चॅप्टरमध्ये विचारलेले आहेत, म्हणून डीपली जास्त घेत नाही आहे, कारण 3 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे, रिपीटेडली आहेत. सो तेच क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील. आणि जे रिपीट क्वेश्चन दिलेत ते मुद्दाम लिहा, कारण का ते तुमच्या हाताखालून गेले तर जास्त लक्षात राहू शकतं तुमच्या. सो थँक्यू. इथे हॉस्पिटल फार्मसी आपलं संपतं आहे. आपण नेक्स्ट लेक्चरपासून क्लिनिकल फार्मसी स्टार्ट करणार आहोत.